नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर GMC मुंबई भरती. ओके. सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत की रिझल्ट कधी लागेल. ओके. तर रिझल्ट कधी लागेल तर आता इलेक्शनमुळे काय, आता तुम्हाला माहिती आहे BMC ची इलेक्शन होती, त्याच्यामध्ये सर्व कर्मचारी हे खूप कामात होते, त्याच्यामुळे रिझल्टला खरंच वेळ लागलेला आहे. नॉर्मलायझेशन लिस्ट तर तुमची आली आहे, पण जो आता आपल्याला फायनल रिझल्ट पाहिजे तो काय अजून लागलेला नाही. त्याच प्रतीक्षेत आपण सर्वजण आहोत आणि त्याच विषयावर मला आज इथं बोलायचं आहे. ओके. सो GMC मुंबई भरती ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालय समूह भरती 2025. ओके. तर निकाल आणि नॉर्मलायझेशन गुण. ओके. तर नॉर्मलायझेशन लिस्ट आय थिंक आलेली आहे आपली. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निकाल कधी लागेल. ओके. सर्व विद्यार्थी याच प्रतीक्षेत आहेत की निकाल कधी लागेल. तर आपली परीक्षा आता होऊन जवळपास 2 महिने होत आहेत. तर नोव्हेंबरमध्ये एक्झाम झालेली होती. ओके. सो नियमानुसार 45 दिवसात आपला रिझल्ट लागायला पाहिजे. ओके. तरी पण इथं 60 दिवस होत आहेत, तरी आपल्या रिझल्टचं काय नाव दिसत नाही आहे. ओके. तर 20 नोव्हेंबरला फर्स्ट आन्सर की आलेली होती, आपण आक्षेप वगैरे नोंदवले होते त्यामध्ये. ओके. सो सगळी प्रोसिजर झाली होती. ठीक आहे. साधारणपणे काय परीक्षा संपल्यानंतर 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान निकाल जाहीर होतो. ओके. तर आता 60 दिवस हळूहळू होत आलेले आहेत. म्हणजे काय, तर जानेवारीच्या या वीकमध्ये, आता हा वीक किती ते किती आहे, तर हा वीक, तर आता सोमवार आज, तर 19 ते 24 या दरम्यान काय, या दरम्यान आपला निकाल लागू शकतो. म्हणजे हा वीक आहे, याच्यामध्ये ते काहीतरी प्रोसेस करतील. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले आहेत, जे टॉपर आहेत, तर ते आरामात लागतीलच. ओके. सो याच्यामध्ये प्रतीक्षा यादी सुद्धा लागेल. ओके. तर मी सांगितलं होतं की जानेवारी 2026 मध्ये गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता, आणि त्या अनुषंगाने काय आपली जी मेरिट लिस्ट होती गुणवत्ता यादी ती आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये मग आपले नॉर्मलायझेशन स्कोर वगैरे सगळे दाखवलेले आहे. ठीक आहे. तर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी, ज्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो, प्रसिद्ध होण्यापूर्वी किंवा तुम्हाला सोबतच तुम्हाला लॉगिन आयडी वर नॉर्मलायझेशन झालेले गुण पाहायला मिळतील. ओके. वेबसाईट आपली कोणती आहे, तर DMER च्या अधिकृत संकेतस्थळावर या अपडेट्स आपल्याला पाहत राहावं लागतील. ओके. तर मागच्या वेळी चुकून माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती की ते एक मुद्दा मला माहित नव्हता, म्हणजे मी नोटिफिकेशन वाचलं होतं, पण तो मुद्दा मला सांगायचा राहून गेला होता की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये होती. ओके. निगेटिव्ह मार्किंगचा भरपूर मुलांना इथं काय फटका बसलेला आहे. ओके. सो भरपूर मुलांचे मार्क हे काय निगेटिव्ह झालेले आहेत, तर त्याच्यामुळे कटावर खूप याचा सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे काय, जे जास्त मार्क आहेत त्यांचे सुद्धा काय मार्क कमी झालेले आहेत. ओके. म्हणजे निगेटिव्ह मुळे. ठीक आहे. पहिल्या आन्सर की आपल्याला वाटलं की आपले मार्क खूप जास्त आहे, पण निगेटिव्ह असल्यामुळे काय झालं होतं, तर आपले प्रश्न सुद्धा चुकले होते. त्या चुकीमुळे काय झालं होतं, तर आपले मार्क सुद्धा कमी झालेले आहेत. ओके. तर निगेटिव्ह मार्किंगमुळे नेहमी काय होतं, तर कट ऑफ खूप जास्त जाण्याची शक्यता ही कमी असते. ओके. कट ऑफ ही काय खूप जास्त जाण्याची शक्यता कमी असते. चुकीच्या उत्तरामुळे अनेकाचे गुण कमी होतात. ओके. तर ह्या एवढा कट ऑफ लागणार नाही. हा मागच्या वेळेस मी काढलेला कट ऑफ होता. ओके. सो कट ऑफ हा खूप कमी लागेल. आता या वीक मध्ये आपल्याला माहितच होईल की कट ऑफ हा जास्त लागणार नाही. ओके. तर हा सध्या 7वा वेतन आयोगानुसार तुम्हाला काय पेमेंट मिळणार आहे. ओके. आता लगेचच 2026 किंवा 2027 मध्ये काय 8वा वेतन लागू होईल. त्या अनुषंगाने तुमचा पेमेंट सुद्धा काय होईल, वाढेल. ओके. आता सध्या पेमेंट जो आहे तो किती पे स्केल, तर 25,500. ओके. याला आपण S8 चा पगार म्हणतो. ओके. आणि मुंबई सारख्या ठिकाणी याला M15 चा दर्जा आहे. M15 चा दर्जा आहे. ठीक आहे. तर हा S8 चा पेमेंट आहे. ओके. आणि नंतर जर 8वा वेतन आयोग लागेल तर पुन्हा काय होईल, पेमेंट वाढेल. ठीक आहे. तर 25,500 सुरुवातीला, तर 81,100. ठीक आहे. आता फक्त पे स्केल, मग याच्यामध्ये तुम्हाला काय सर्व भरती मिळतात. म्हणजे
घर भाडं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग प्रवास भत्ता, त्याच्यानंतर मग महागाई भत्ता, ओके. डिअरनेस अलाउन्स ज्याला आपण म्हणतो, होम होम हाऊस रेंट अलाउन्स, ठीक आहे. तर अशा प्रकारे भरपूर सारे आपल्याला भत्ते मिळतात. प्रवास भत्ता, घर भत्ता, त्याच्यानंतर काय महागाई भत्ता मिळून मग आपला पेमेंट हा 50 45,000 पर्यंत जातो. ओके. 25,500 म्हणजे काय 45,000 पर्यंत आपला पेमेंट हा जातो. तर तो पेमेंट ग्रुप सी ला होता आणि हा ग्रुप डी चा पेमेंट किती आहे तर हा A6 आहे. ओके. ग्रुप डी चा पेमेंट किती आहे तर A6 आहे. तो ग्रुप सी चा पेमेंट होता. तर याच्यामध्ये पगार किती तर 18,000 ते 59,000 पर्यंत शेवटचा पेमेंट जातो. 18,000 ते 59,900 पर्यंत. ओके. तर सुरुवातीला हातामध्ये किती आपल्याला 25,000 ते 28,000 रुपये येतात. तर मुंबईची एक्झाम होती, मुंबई जीएमसी. तर नोकरीचं ठिकाण सुद्धा कुठं आहे? मुंबई जीएमसी. आता जे मुंबईमध्ये प्रॉपर राहणार आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. जर बाहेरचे विद्यार्थी असतील तर त्यांना काय थोडं महागात जाईल. ओके. तर त्यांना प्रवास खूप करावा लागेल. मुंबई म्हटलं तर प्रवास हा जास्त करावा लागतो. ओके. प्रवास हा जास्त करावा लागतो मुंबईमध्ये. तर तुम्ही शेअरिंगमध्ये सुरुवातीला राहा. ओके. नंतर जर 8वा वेतन आयोग लागेल तर मग ते खूप ठीक होईल मुंबईमध्ये राहण्यासाठी. पण सध्या तरी अ, याच्यामध्ये थोडी अडचणच येईल. ओके. फक्त इथेच का प्रवास तुम्हाला जास्त करावा लागेल. कारण की तिथे आपण जवळपास राहू शकत नाही. ओके. कारण तिथे खूप महाग रूम आहेत आणि खूप महागडं भाडं आहे. ओके. सो तुम्हाला सुरुवातीला प्रवास करावा लागेल आणि रूम ही शेअरिंगमध्ये करावी लागेल. ओके. सो आता जे काही रिझल्ट येईल त्याबद्दल मी सगळी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देतच राहीन. जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन झाले नसाल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. ज्या या वीकमध्ये जी काही अपडेट येईल ती मी माझ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो आता डॉक्युमेंट काय काय लागतील याबद्दल मी आधीच बोललो. तर तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स जे काय आहेत आपला तुमचा जन्म दाखला, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट वगैरे, तुमची डिग्री सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर मग नॉन क्रिमिलियर जे ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी, एस-सी-एस-टींना नॉन क्रिमिलियर लागत नाही. ओके. त्यानंतर जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहेत त्यांनी इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं प्रमाणपत्र, ठीक आहे. ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मग तुमचे इलेक्शन कार्ड या गोष्टी चालतील. ठीक आहे. तर जाहिरातीतील ज्या नमुन्याप्रमाणे तुम्हाला जी जाहिरात दिली त्याच्यामध्ये लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते आताच डाउनलोड करून ठेवा. ओके. सो अशा प्रकारे ही सगळी माहिती होती. तर या वीकमध्ये आपण वाट बघू. जर रिझल्ट लागेल नाही तर मग आपण JMC ला कॉल करून विचारू की फायनल रिझल्ट कधी लागेल या बाबतीत. ओके. सो समोरील अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.